नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत नियमित लसीकरण कार्यक्रम। अर्भक, लहान बालके व गर्भवती महिलांसाठी राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक आपण आज बघणार आहोत। तर चालू करूयात। गर्भवती महिलांसाठी TT1, TT2 आणि TT बूस्टर असे 3 लसी असतात। TT1 गरोदरपणाच्या सुरुवातीला देतात। मात्रा 0.5 ml, मार्ग अंतस्नायूत, जागा दंडाच्या वरच्या बाजूला। नंतर आहे TT2। TT1चे 4 आठवड्यांनी म्हणजे 1 महिन्याच्या अंतराने TT2 देतात। याची मात्रा आहे 0.5 ml, मार्ग आहेत अंतस्नायूत, जागा आहेत दंडाच्या वरच्या बाजूला। नंबर 3 आहे TT बूस्टर। जर माता मागील TT दिल्यानंतर 3 वर्षाच्या आत गरोदर राहिल्यास तर TT बूस्टर देतात। त्याची मात्रा आहे 0.5 ml, मार्ग आहेत अंतस्नायूत, जागा आहे दंडाच्या वरच्या बाजूला। जर 3 वर्षानंतर प्रेग्नंट राहिली तर TT1 पासून परत स्टार्ट। नंतर बघूयात अर्भकांसाठी BCG, हेपॅटायटिस B, OPV, DPT, मिजल्स आणि व्हिटॅमिन C यांचा समावेश होतो। BCG ही जन्मतः शक्य तितके लवकर द्यावी, नाहीतर 1 वर्ष होण्याच्या आधी। मात्रा आहे 0.1 ml, 1 मंथ बेबी असेल तर जर का 1 महिन्याच्या नंतर असेल तर 0.05 ml। मार्ग आहेत त्वचेमध्ये, जागा आहे डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला। नंतर आहेत हेपॅटायटिस B 0 डोस। हा डोस जन्मल्यानंतर 24 तासाच्या आत देतात। मात्रा आहे 0.5 ml, मार्ग आहेत अंतस्नायूत, जागा आहे डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला। नंतर आहेत OPV 0। OPV 0 हा जन्मतः जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर द्यावा, नाहीतर बाळ जन्मल्यानंतर 14 दिवसापर्यंत। मात्रा आहेत 2 ड्रॉप्स, मार्ग आहेत तोंडावाटे, जागा आहे तोंडावाटे। नंतर आहेत OPV 1 to 3, 6, 10, 14 आठवडे म्हणजे एकेका महिन्याच्या अंतराने असे 3 डोस। मात्रा आहेत 2 ड्रॉप्स, मार्ग आहेत तोंडावाटे, जागा आहे तोंडावाटे। नंतर आहेत DPT 1 to 3, हे सुद्धा 6, 10, 14 आठवडे या अंतरानेच देतात। मात्रा आहेत 0.5 ml, मार्ग आहेत अंतस्नायूत, जागा आहेत उजव्या मांड्याच्या मध्यभागी बाहेरील बाजूला। नंतर आहेत हेपॅटायटिस B 1 to 3, हे पण 6, 10, 14 आठवडे 0.5 ml देतात अंतस्नायूत मार्गाने, नंतर डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला देतात। OPV 1 to 3, DPT 1 to 3 आणि हेपॅटायटिस 1 to 3 हे तिन्ही सोबतच देतात 6, 10, 14 आठवड्यांनी, फक्त मार्ग त्यांचे वेगवेगळे असतात। नंतर आहेत मिजल्स हे 9 महिने पूर्ण झाल्यावर लगेच द्यावे, नाही तर 1 वर्ष पूर्ण होण्याआधी। याची मात्रा आहे 0.5 ml, मार्ग आहेत अंतत्वचेत, जागा आहे उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला। नंतर आहेत व्हिटॅमिन ए मिजल्स लस देत असताना द्यावेत। त्याची मात्रा आहेत 1 ml म्हणजे 1 इंटरनॅशनल युनिट। मार्ग आहेत तोंडावाटे, जागाही आहे तोंडावाटे। नंतर बघूयात बालकांसाठी लसीकरण यामध्ये DPT बूस्टर हे 16 ते 24 मंथ। मात्रा आहे 0.5 ml, मार्ग आहेत अंतस्नायूत, जागा आहे उजव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला। नंतर आहेत OPV बूस्टर 16 ते 24 मंथ। मात्रा आहेत 2 ड्रॉप्स, मार्ग आहे तोंडावाटे, जागा आहे तोंडावाटे। नंतर आहेत मिजल्स बूस्टर 16 ते 24 महिने। मात्रा आहे 0.5 ml, मार्ग आहे अंतत्वचेत, जागा आहे उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला। नंतर JE जपानीज इन्सेफेलायटिस 16 ते 24 मंथ। मात्रा आहे 0.5 ml, मार्ग आहे अंतत्वचेत, जागा आहे डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला। नंतर आहेत व्हिटॅमिन Aचा 2nd डोस ते 9 डोस, म्हणजे व्हिटॅमिन Aचा आपण फर्स्ट डोस 9 मिजल्स बरोबर बघितला, आता व्हिटॅमिन Aचा 2nd डोस ते 9 डोस। 2nd डोस हा 16 महिन्यानंतर देतात, तसेच बाकीचे डोस हे 6 महिन्याच्या अंतराने 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत द्यावेत। आता याची मात्रा आहे 2 ml, 2 इंटरनॅशनल युनिट। व्हिटॅमिन Aचा फर्स्ट डोस हा 1 ml देतात। मार्ग आहेत तोंडावाटे, जागा आहे तोंडावाटे। नंतर आहे DPT बूस्टर 5 ते 6 वर्ष। मात्रा आहे 0.5 ml,
मार्ग आहेत अंतस्नायूत, जागा आहे दंडाच्या वरच्या बाजूला. नंतर आहे TT 10 ते 16 वर्ष. मात्रा आहे 0.5 ml. मार्ग आहेत अंतस्नायूत, दंडाच्या वरच्या बाजूला देतात. तसेच या लसीकरण देणाऱ्या सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, नगरपालिका, कंटोन्मेंट रुग्णालय, महानगरपालिकेचे रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, नंतर तसेच इतर शासकीय, निमशासकीय रुग्णालय, खाजगी मानांकित रुग्णालय, धर्मदाय स्वयंसेवी रुग्णालय, तसेच आरोग्य सेवा सत्रे यामध्ये या संस्थेच्या कार्यक्षेत्रात होणारी बाह्य संपर्क क्षेत्रे या सर्व ठिकाणी लसीकरण सेवा पुरविल्या जातात. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.